गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील दीप पेट्रोल पंपावरून रात्री 10 वाजताच्या सुमारास भारत पेट्रोलियम WB310030 टँकरने अंदाजित 10,000 लिटर डिझेल सुरजागड परिसरातील एका कंपनीला डिझेल पुरवठा होत असल्याबाबत संशयास्पद माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड HPCL च्या नावावर असलेले डिझेल भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड BPCL च्या टँकरद्वारे पुरवले जात असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे। चामोर्शी परिसरातील काही स्रोतांकडून हे डिझेल सुरजागड येथील कंपनीपर्यंत पोहोचवले जात आहे। मात्र वेगवेगळ्या तेल कंपन्यांच्या नावावर असलेल्या इंधनाचा असा परस्पर टँकरद्वारे पुरवठा होणे व या दिवशी स्टॉक संपल्याचा फलक लावणे नियमानुसार योग्य आहे का, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। या प्रकारामुळे इंधन पुरवठा व्यवस्थेतील पारदर्शकतेवर प्रश्न निर्माण झाले असून संबंधित चामोर्शी तहसील येथील पुरवठा विभागाचे निरीक्षक अंबादे यांना माहिती दिली असता याची सखोल चौकशी करण्यात येईल, तसेच अवैध डिझेल विक्री करणाऱ्या पंपमालकावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। त्यामुळे हा प्रकार खरोखरच अनियमित आहे का, की नियमित प्रक्रियेचाच भाग आहे, हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार धनराज वासेकर, राज्य प्रतिनिधी, गडचिरोली। परिचय द्या। मी प्रशांत कुंडलिक अंबादे, निरीक्षण अधिकारी, चामोर्शी। सर, आपल्याला औद्योगिकरणासाठी किंवा जे कंपनी आहे त्यांना डिझेल विकता येतो का, ते सुद्धा टँकर नेट, आणि टँकर ही भारत पेट्रोलियमची आहे आणि जो डिझेल जिथून नेला तो HP हिंदुस्तान पेट्रोलियमचा आहे, तर त्याच्यावर काही म्हणजे सांगू शकता का, काही सांगू शकाल का? औद्योगिकरणाच्या कामासाठी तिथे काही यंत्र असतात, तर यंत्रांना उपलब्धता डिझेलची असल्यामुळे त्यांना तिथनं यंत्र उचलून आणून पेट्रोल पंपवर आणू शकत नसल्याने ते कंटेनरमध्ये नेण्याची त्यांना मुभा असते। बरोबर, परंतु त्याचे काही जे लिमिट्स आहेत ते लिमिट कंपनीने पार करायला नको आहे। आणि शेतकऱ्यांना, स्थानिक लोकांना आधी प्राधान्य द्यावे असे आम्ही त्यांना निर्देश दिलेले आहेत। याच्या आधी म्हणजे असं काही पत्र येतो का आपल्या ऑफिसला किंवा त्या पंपवाल्याला, जे डीलर आहेत त्यांना एखादा आदेशपत्र असेल तरच देऊ शकतात ना? म्हणजे एक्स्ट्रा आपण डिझेल 10,000च्या जागी 20,000 लिटर बोलवून त्या कंपनीला आपण देऊ शकतो, तिथपर्यंत आपल्यालाही पडते। पण तसं काही पत्र आहे का आपल्या ऑफिसला? आपल्या नाही, तितक्या जास्त प्रमाणात देण्यात यावं असं काही पत्र वगैरे नाही। म्हणजे जवळपास 10,000 लिटर दिलेला आहे? नाही, असं काही त्यांचे पत्र वगैरे प्राप्त नाही या कार्यालयाला, परंतु आम्ही एक पत्र त्यांना दिलेलं होतं की त्यावर सध्या युद्ध स्थिती निर्माण असल्यामुळे लोकांना त्रास होऊ नये याकरता कुठेही स्थानिक लोकांना किंवा शेतकऱ्यांना म्हणा किंवा इतर लोकांना अडचण येऊ नये याकरता आम्ही निर्बंध लावलेले होते की कंटेनरमध्ये म्हणजे बॅरेलमध्ये वगैरे डिझेल देण्यात येऊ नये असं आम्ही त्यांना पत्र. तर मग आता तेवढ्या मोठ्या टँकरमध्ये त्या हिंदुस्तान पेट्रोलियमवाल्यानं किंवा दीप पेट्रोलियमने तेवढा मोठा डिझेल दिला, तर त्याच्यावर काय गुन्हा किंवा काय कारवाई कराल? त्याची आता आम्ही चौकशी करू। आपण सांगितल्याप्रमाणे आम्हाला जे निर्देश आपण सूचना दिलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही त्याची तशी तपासणी करू आणि तो अहवाल वरिष्ठांकडे आम्ही सादर करू। ठीक आहे, धन्यवाद सर। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल।